नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ईश्वरीला भेटण्यासाठी तिची आई आणि नम्रता आलेले असतात। त्यावेळेस तिथे आता हॉस्पिटलमधून इकडे अंजलीसुद्धा येते। आता अंजलीला पाहून ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणत असते की अगं तू अंजली ताईंबरोबर हॉस्पिटलमध्ये का गेली नाही, त्यांना तेवढी सोबत झाली असती। त्यावेळेस अंजली म्हणत असते की नाही हो, अहो माझे मिस्टर होते ना माझ्याबरोबर। आता असं म्हटल्याबरोबरच ईश्वरीची आई म्हणते की अच्छा। तर आता ईश्वरीला खूपच भीती वाटत असते की आता राजेश ईश्वरीच्या आईच्या समोर आला तर काय होईल। त्यावेळेस अंजली म्हणत असते की अच्छा, तुमची अजून भेटच झाली नाहीये ना, त्यामुळे तुम्हाला माहीत नाहीये। तर आता तिकडून राजेश सुद्धा येत असतो, त्याने चेहऱ्यावरती असे आता फुगे आणलेले असतात झाकून। तर आता तो आलेला पाहून इकडे ईश्वरीला खूप मोठा धक्काच बसतो। तर आता ती म्हणते की आज ना तुमची नक्कीच भेट होईल, म्हणजे अंजली म्हणती। तेवढ्यातच तिकडून आता राजेश येतो आणि चेहऱ्यावरचे जे फुगे असतात ना तो आता बाजूला करतो। तर आता अंजली म्हणत असते की हे आहेत माझे मिस्टर राजेश। तर आता तो त्याच्या चेहऱ्यावरचे फुगे आता साईडला घेतो। आता राजेशला पाहून इकडे ईश्वरीच्या आईला मात्र खूप मोठा धक्काच बसलेला आहे। त्याचबरोबर नम्रताच्या सुद्धा आता पायाखालची जमीनच सरकलेली आहे। त्या दोघीही आता त्याच्याकडे खूपच आश्चर्याने बघत असतात, कारण त्यांना माहीत आहे की हा राकेश आहे म्हणून। आता ईश्वरीला खूप भीती वाटते की आता ह्या दोघी आता अंजली ताई समोर याला काही बोलू नयेत, नाहीतर सगळा प्लॅनच फसेल असं आता तिला खूपच वाटत असतं। तर हा छोटासा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।